आपल्या विषारी भांडी या एपिसोडमध्ये विविध धातूच्या भांड्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते पाहिलं. तर त्याच्यामध्ये आपण जी जनरली गृहिणींची लाडकी अल्युमिनियम आणि हिंडालियमची भांडी असतात त्याचे खूप धोके तुम्ही सांगितलेत आणि त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करता येईल तेही सांगितलं. पण अजून एक प्रकारची भांडी मिळतात ती म्हणजे ट्रायप्लाय. तर हे ट्रायप्लाय नक्की काय आहे आणि ते वापरल्यामुळे मग हे सगळे धोके टळू शकतात का? नक्कीच. आता त्याच्या आधी एक गंमत सांगतो. मध्ये मी माझ्या एका मित्राला भेटलो, हा. तर आपलाच विषय निघाला एपिसोडचा. आणि ते लगेच म्हणले की काय नाही, माझी बायको म्हणते अल्युमिनियमचंच भांड वापरणार, कारण त्याच्यात फोडणी जळत नाही. तर हा. आपण गेल्या वेळेला ते बघितलं की प्रत्येक धातूचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे अल्युमिनियम म्हटलं तर उष्णता पटकन शोषून घेतं आणि पसरवतं. तर स्टीलमध्ये तितकी ती वेगाने पसरत नाही. त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये जर तुम्ही फोडणी केली तर काय होतं की जिथे आच दिलीये तिथे जास्त हीट होते आणि बाजूला कमी पसरल्यामुळे तिथला पदार्थ जळू शकतो. मग स्टील तर पाहिजे आपल्याला, स्टील चांगलं. मग असा इतिहास जेव्हा हे शास्त्रज्ञ लोक बघतात त्याच्यातनं ते त्रुटी काय आहेत त्या शोधतात आणि त्याच्यावरती उतारा आणतात. मग त्यांनी काय केलं की अल्युमिनियम काय आहे, सुंदर वाहक आहे, उष्णतेचं त्याचं. उष्णता पसरवतं. स्टील काय आहे, तर स्टील आपल्याला धोका नाहीये कारण ते विरघळत नाही, त्याचे काही धातू आपल्या खाद्यपदार्थात येत नाही. मग हे दोन्ही वापरलं तर काय होईल, त्याच्यात ना ट्रायप्लायचा जन्म झाला. म्हणजे आता ट्रायप्लाय म्हणजे काय, ट्राय म्हणजे तीन आणि प्लाय म्हणजे थर. त्यामुळे एकावर एक असे तीन थर आहेत. मग ते तीन थर सुद्धा दोन प्रकारचे आहेत. म्हणजे अख्खं भांड तिन्ही लेयर्स असू शकतात किंवा फक्त बॉटमला तळाला असू शकतात. तर असं दोन्ही असू शकतं, त्याचेही फायदे तोटे आहेत. म्हणजे असं असं सांगता येत नाही की हेच चांगलं आणि हे नाही. तर कुठे वापरायचं, आपण गेल्या वेळेला म्हटलं बेस्ट फिट, बरोबर आहे. आता राईट. आपण तेच म्हणणार आहोत. मग आता शास्त्रज्ञांनी केलं काय की अल्युमिनियम उत्तम उष्णता वाहक, स्टील फूड ग्रेडचं वापरायचं आणि बाहेरची बाजू परत स्टीलची जी भक्कम असते, त्यामुळे भांड चांगल्या स्थितीमध्ये राहतं. मग हम्म. त्यांनी तीन हे बनवले लेयर्स. बाहेरचा लेअर उत्तम स्टील, मधला लेअर आला अल्युमिनियम आणि त्याच्या परत स्टील आलं. हम्म. म्हणजे मग पत्रात जो वापरला तो तीन लेअरचा वापरला भांड बनवायला. हम्म. म्हणजे बाहेरून स्टील असल्यामुळे भांड भक्कम राहिलं, मध्ये अल्युमिनियम आहे त्यामुळे स्टीलला जी उष्णता मिळाली ती पटकन पसरली. म्हणजे मग त्या अल्युमिनियमचा आतल्या अन्नाशी संबंध येत नाही, हम्म. कारण अन्नाचं जे जॅकेट आहे ते पूर्ण स्टीलचं आहे आणि ते फूड कम्पॅटिबल आहे. हम्म. बरोबर. ती तिन्ही लेयर्स आहेत. तिन्ही लेयर्स असल्यामुळे बाहेरची उष्णता नीट पसरते सगळीकडे आणि आतले पदार्थ जळत नाही. हम्म. मग याचा तोटा काय तुम्ही म्हणाल तर ते हम्म. भांड जरा जड होईल. बरोबर. म्हणजे तीन तीन काही लेअर आले आपल्याला तिथे. फायद्याचं, हा, तर एवढाच फरक पडतो. मग आता हे असं ट्रिपल जे लेयर्स आहेत संबंध, त्याच्यावरती अजून एक प्रकारचं याला म्हणतात त्या फुल क्लॅड. फुल क्लॅड म्हणजे काय, असं कन्स्ट्रक्शन साईटला बाहेरून जे आवरण असतं त्याला ते फुल क्लॅडिंग म्हणतात. हा. भांड्याच्या बाबतीत तेच केलं. पण मग असं नको असेल तर फक्त तळाला म्हणजे बॉटमला जर आपण म्हटलं तर हा. बॉटमला तीन लेयर्स. म्हणजे बाहेरची लेअर स्टीलची, मधली लेअर अल्युमिनियमची आणि त्याच्यावरती जी आपल्या अन्न पदार्थांच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल ते भांड म्हणजे ते स्टील फूड हम्म. कॉम्पॅटिबल असं येतं. मग याच्यामध्ये काय होतं की तळ फक्त लवकर गरम होतो हम्म. आणि बाजूच्या स्टीलला ती हीट तितकी वेगाने पसरणार नाही. हम्म. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण काही भाजायला घेतलं, म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार आला की हा. रवा भाजायला घेतला तर बाजूला जर अनइव्हन हिटिंग झालं हम्म. तर तो लागू शकतो. म्हणून फुल क्लॅड किंवा तिन्ही लेअर असलेलं हम्म. भांड. पण जर तुम्हाला सूप करायचं असेल तर ते पाणी आहे, म्हणजे हम्म. ते जळण्याचा काही संबंधच नाहीये. तर मग फक्त सँडविच किंवा तळाला तीन लेयर्स आणि वरती स्टीलचं भांड असं केलं. तर हम्म. हे
म्हणजे थोडक्यात काय आहे, त्यांनी विचार काय केला, तो सगळा केला की जिथे आवश्यक आहे तिथे 3च लेयर्स ठेवली, जिथे हम्म, आवश्यक आहे तिथे तिन्ही लेयर्स बॉटमला न ठेवता संपूर्ण भांड्याला ठेवली. हम्म, हम्म, अशी दोन्ही प्रकारची भांडी आपल्याला मिळतात. हम्म. आणि आता गंमत अशी आहे की याच्यामध्ये अल्युमिनियम पेक्षा कॉपर जास्त उष्णता वाहक आहे. अच्छा. त्यामुळे मग मधली लेअर कॉपरची अशी सुद्धा भांडी आली, पण अल्युमिनियमच्या ती ऐवजी. महाग होतात. हा, अल्युमिनियम. मग त्याला कोअर लेअर म्हणतात, म्हणजे इनर लेअर जे आतलं अन्न पदार्थांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, बाहेरचं लेअर आणि मधलं जे ते कोअर लेअर, त्या कोअर लेअर कॉपरचं पण आलं. मग हम्म, उष्णता जास्त वाहून पटकन जाते, मग हे सुपिरियर आहे. पण मग महाग पण आहे, मग एवढी गरज आहे का, तर नाहीये. त्यामुळे जास्त वापरली जातात ती मध्ये अल्युमिनियम असलेलीच भांडी वापरली जातात. हम्म, हम्म, हम्म. ओके. बरं, ती धुवायला चांगली, सोपी आहे, टिकायला चांगली आहेत. त्यामुळे ती, आणि मुख्य म्हणजे त्याला नॅचरल नॉनस्टिक आहे म्हणतात, म्हणजे आत हम्म. काही चिकटत नाही. आपण पाणी किंवा तेल तर वापरतोच, फोडणी करता तेल घालणार, हो. त्याला काही चिकटत नाही. मग न चिकटल्यामुळे तो पण फायदा मिळतो. म्हणजे मग नॉनस्टिकचे जे तोटे येऊ शकतील हम्म. ते याच्यामध्ये नाही. बरोबर आहे. हा ऍडिशनल फायदा आहे. आता हम्म, नॉनस्टिकचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत, हम्म, हम्म. पण हे नॉनस्टिकच्या ऐवजी आणि साध्या भांड्यांच्या ऐवजी हा एक अप्रतिम प्रकार आहे. बरोबर. हम्म, हम्म. म्हणजे आपण बघितलं की अल्युमिनियममुळे सगळीकडे हीट व्यवस्थित पसरते, तुम्ही म्हणालात तसं, आणि हो, त्याच्यामुळे फोडणी वगैरे करपत नाही. करपत नाही. आणि ही मोठी अल्युमिनियम चांगली आपल्या फायदा आहे. अन्नपदार्थात येत नाही. येत नाही. आणि बरोबर, सगळं. खालच्या बाजूने सुद्धा स्टील असल्यामुळे स्टर्डी पण हा, राहतं ते, जास्त काळ टिकतं. हा. बरोबर. आणि हल्ली इंडक्शन हॉटप्लेट्स वापरतात ना, हो. तर त्याच्याकरता हे स्टील जे बाहेरचं असतं ह्या ट्रायप्लायला, हम्म. ते इन्व्हेरिएबली मॅग्नेटिक इंडक्शन कंप्लायंट असतं. अच्छा. म्हणजे आता आपल्याला गॅसचे प्रॉब्लेम हो. येणार आहेत, समजा आता कोणी मॅग्नेटिक, बरोबर आहे. तर मग त्यांना पण हे वापरता येईल. म्हणजे हम्म. म्हणजे आज हा एपिसोड करण्यामागे माझ्या मनात ते पण होतं बरोबर की आहे. मग मॅग्नेटिक इंडक्शन कंप्लायंट भांडी ही आहेत, हो. तर तो आणली ती हॉटप्लेट, तर गॅस कमी वापरून हे करता येईल. म्हणजे आज गरजा ज्या आहेत त्याला सुद्धा हे पुरेसं आहे, आपल्याला बरोबर आहे. उपयोगी आहे, फायद्याचं आहे. हम्म, हम्म. बरोबर. इव्हन आपण जे मायक्रोवेव्हचा एपिसोड केलाय तो पण सगळ्यांनी जरूर बघावा, कारण त्याच्यामध्ये पण हो, आपल्याला कळतं की मायक्रोवेव्हच्या वापरामध्ये साठीचे जे गैरसमज आहेत ते सगळे लोकांच्या मनातनं दूर होतील, आणि नक्की काय हो. वापरायचं मायक्रोवेव्ह मध्ये की त्याच्यामुळे काही धोके होणार नाहीत तेही कळेल. बरोबर. तर तुम्ही जसं म्हणालात येस. गॅसचा आता तुटवडाचं जे आपल्याला वाटतंय संकट, तर त्याला पर्याय हा, आपल्याकडे आता हे म्हणजे चांगला पर्याय आहे. महिना 2 महिना तरी तो हा. युद्ध नाही थांबलं तर होणार आहे. हो. आपण तयार असलं की झालं, म्हणजे गेट रेडी फॉर बरोबर आहे. सिच्युएशन. राईट. मग हे ट्रायप्लाय खूप चांगलं थोडक्यात हे पडेल, म्हणजे अल्युमिनियम आणि हो, हो, इटालियम हो. वापरण्यापेक्षा हा, ट्रायप्लायमुळे हो, आरोग्याला नक्की. धोके नाहीयेत, काहीच धोके नाहीयेत रादर. काहीच नाही. बरोबर. अजिबात. खूप छान सांगितलं सर. थँक्यू सो मच. थँक्यू.